आक्रमक शैलीचे हे बॅटर आहेत आई चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली या संघाचे. तर त्यांना रोखण्याकरता अजित घरत हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. अजित घरत करण अंबाला या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धत्व आहे, भरपूर चाहता आहे त्याचा. अजित घरत बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल स्ट्राइक एंडला. आकाश पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. वाईडने सुरुवात केलेली आहे बॉलर अजित घरत याने. एका धावाने अकाउंट ओपन झालेला आहे आई चिरमाई स्पोर्ट कासार वडवली या संघाचा. एका धावाने सुरुवात धावफलकाची. बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये चेंडू. चेंडूची खाली बॉलर अजित घरत. सुंदर झेल आणि फलंदाज होईल बाद मिस्टर आकाश रिपट. बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे. आकाश रिपट या नावाची चर्चा भरपूर होती. APL मध्ये त्याने देखील चांगला कामगिरी केली होती, चांगली कामगिरी राहिली होती या बॅटरची. परंतु या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये त्याचा बोलबाला पाहायला मिळत नाहीये. कॅच देऊन नक्कीच तो बाद झालेला आहे. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न त्याचा होता परंतु मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला होता. स्वतः बॉलर अजित घरत याने सुंदर कॅच कंप्लीट केलेला आहे. पहिली विकेट डाऊन आई चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली या संघाची. आकाश रिपट हा बाद झाला. त्याच्या जागेवरती रुपेश टोकरे इंटर झालेला आहे मधल्या आतमध्ये. रुपेश टोकरे असे स्ट्रायकिंग एंडला बॉलर तयार. अजित घरत षटकातील दुसरा बॉल असेल. यावेळेस लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून लेग बायचा इशारा आला पंचांचा. संघाची धावसंख्या 2 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. जबरदस्त सुरुवात करतो या षटकाची अजित घरत. जबरदस्त बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. त्याच्या अगेन्स्ट बॅटर असेल भरत तळे. स्ट्रायकिंग एंडला असेल. यावेळेस चांगला फटका परंतु शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता त्याच्या माध्यमातून झाली आहे चुकी. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. जबरदस्त बॅटरचा नक्की झेल सोडलेला आहे शॉट फाईन लेगला आणि एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 3 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. आमच्या जोडीला मनसेस रावते आहेत ॲज अ स्कोरर म्हणून. या स्पर्धेच्या माध्यमातून त्याची देखील चांगली कामगिरी राहिलेली आहे. यावेळेस पायांचा वेगवान चेंडू होता. अपील केली आहे लाऊट आणि पंचांनी बोट दर्शवलेला आहे आकाशाकडे. फलंदाज होईल बाद मिस्टर रुपेश टोकरे. बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे. अतिशय जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स आपण पाहत आहोत अजित याच्या माध्यमातून. पहिल्याच ओव्हर मध्ये नवीन बॅटर गौरंग रिपोर्ट आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल टाकून दिलेले आहेत. षटकातील 5वा बॉल असेल. आता मात्र पुन्हा एकदा अपील केली होती लाऊट. पंचांनी अपील मात्र फेटाळून लावलेली आहे. उत्साह जास्त दर्शविला होता. आत्मविश्वास फारच कमी राहिला गेला. तेच कारण पंचांनी ही अपील फेटाळून लावलेली आहे. चेंडू जाईल डॉट. संघाची धावसंख्या 3 या अंकांवरती कायम आहे. यावेळेस चेंडू लागेल बॅटची एज लागून शॉट फाईन लेगला. सुंदर क्षेत्ररक्षण. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 4 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. षटक संपलेला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे
आई चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली या संघाची 4 धावा. 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल या दुसऱ्या फेरीतील. पहिला मॅच मात्र चालू आहे. पहिल्या इनिंगमध्ये 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत. अजित घरत या बॉलरने जबरदस्त सुरुवात त्याच्या माध्यमातून राहिलेली आहे. परफेक्ट ऑलराऊंडर आहे या चिंचोडी लाईनपाडा संघाचा. तर नवीन बॉलर रुपेश पागी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला भरत, स्ट्राईक एंडला गौरंग असेल. यावेळेस सुंदर फटका, लेफ्ट ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल वाऱ्यांच्या लाटेवर स्वार होऊन निघून जाईल. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. आकाश याचा बंधू आपण पाहतोय. गौरंग रिपट त्याच्या बॅटमधनं येतोय. हा षटकार. संघाची धावसंख्या 10 वर पोचले गेलेले आहे. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर चुकतोय. काय गळ्यामध्ये आतमध्ये यस नो अँड वेटचा वापर होणं गरजेचं होतं, परंतु बॅटर होईल बाद. रनआउटच्या रूपाने मिस्टर गौरंग रिपट. धन्यवाद डीजे. क्रिकेटमध्ये कॉलिंग देखील करणं गरजेचं आहे, परंतु सिंगल धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न होता, परंतु कॉलिंग व्यवस्थित नव्हती. यस नो अँड वेटचा वापर करायला हवं होतं, परंतु आपण जर पाहिलं तर नक्कीच खराब कॉलिंग पाहायला मिळाली. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून गौरंग झालेला बाद. त्याच्या जागेवरती सचिन थापड इंटर झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सुंदर फटका स्लॉप बॉलला. चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. अतिशय जबरदस्त फटका. स्वीप केला बॉलला. बॅटर भरत याने चेंडूला पाठवते लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार येतोय भरत तळे याच्या बॅटमधून. या षटकाराने संघाची धावसंख्या 16 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 16 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र कमबॅक करावे लागेल या बॅटरला. संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे, कारण भरपूर त्यांचे महत्त्वाचे बॅटर बाद झालेले आहेत. भरत तळे, सचिन थापड ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. या जोडीला जबरदस्त कामगिरी करावी लागेल. सामन्यामध्ये कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या संघाला. भरत अँड सचिन बोथ आर बॅट्समन नाव फायर्ड. संघाची धावसंख्या 16 वर पोचली गेलेली आहे. 3 बॉल टाकून झालेले आहेत. या ओव्हरमध्ये रुपेश पागे एकंदरीत 12 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी असेल, पाहणं गरजेचं आहे. या 3 बॉलमध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल हा बॉलर मिस्टर रुपेश पागे. रुपेश भरपूर धावा त्याने खर्च केलेले आहेत या 3 बॉलमध्ये. षटकातील 4था बॉल असेल. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. नेक्स्ट स्ट्राईक एंडला भरत असेल. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. फिल्डर आहे त्या ठिकाणी. 1 बाउन्स. चेंडूला कलेक्ट करतील, फेके करतील. तत्पूर्वी एक सिंगल धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 17 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 17 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. 4 बॉल टाकून झालेला आहे. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. रुपेश पागी हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. एकंदरीत 13 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत या 4 बॉलमध्ये. यावेळेस सुंदर फटका, लॉफ्टेड ड्राईव्ह. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे.
अतिशय सुरेख फटका अद्यावत केला होता बॅटर सचिन याने. चेंडूला पाठवलेला आहे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी. या चौकाराने संघाची धावसंख्या 21 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. चौकाराने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय मिस्टर सचिन थापड. शेवटचा बॉल अटॅकिंग स्ट्रोक करारा प्रहार चेंडू जाईल सीमा पार 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खाते स्वागत आपल्या संघाकरता. संघाची धावसंख्या 27 धावा ऑन स्कोर कार्ड लागला गेलेला आहे. तर नवीन बॉलर प्रथमेश घरत बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. षटकातील पहिला बॉल या वेळेला डाऊन द लेग साइड वाईड बॉलची हाताळणी केली बॉलरने. एक धाव मात्र कंप्लीट अवंतच्या रूपाने मिळेल. धावसंख्या 28 वर पोहोचली गेलेली आहे. प्रथमेश घरत षटकातील पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. यावेळी सुंदर फटका कडक शॉट आर पार सीमा पार चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर फटका क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा स्ट्रोक आपण पाहिला. भरत याच्या बॅट मधनं येतोय स्क्वेअर लेगच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 34 अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. भरत तळे छोटा पॅकेट बडा धमाका त्याच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त अटॅकिंग बॅटर आहे या संघाचा मिस्टर भरत तळे. बॉलर तयार प्रथमेश घरत. कमबॅक करावं लागेल या बॉलरला. 7 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत एका बॉलमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. आता मात्र सुंदर फटका चेंडू जाईल वाईड इश फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धन्यवाद डीजे. गणेश शिवा आपल्यास विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षामध्ये नक्कीच विराजमान व्हा. आपल्या विभागातील नक्कीच एक चांगले व्यक्तिमत्व सध्या ते महावितरण या विभागामध्ये कार्यरत आहेत. इन ॲक्शन आपण त्यांना पाहू शकाल. गणेशजी दिवा आमचे जिल्हा परिषद मराठी शाळेचे ते वर्गमित्र आहेत. जबरदस्त सन्मान्य व्यक्तिमत्व या भेंडीपाडा विभागातील त्यांचं देखील मनपूर्वक खाते स्वागत आम्ही करत आहोत. यावेळेस फटका तितकासा प्रॉमिसिंग नव्हता. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट शॉट फाईन लेगच्या दिशेने. 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या या दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या आता मात्र स्कोर कार्डवर 42 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 42 धावा ऑन द स्कोर कार्ड लागल्या गेलेल्या आहेत. 2 इन्फॉर्म बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये सचिन थापड आणि त्याच्या सोबतीला असेल भरत तळे. जबरदस्त बॅटिंग करतायत आपल्या संघाकरता. धावांची उभारणी त्यांच्या माध्यमातून सुरेख पद्धतीने चालू आहे. प्रथमेश या ओव्हरमध्ये 3 बॉल टाकून दिलेले आहेत. षटकातील 4था बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी सुंदर फटका चेंडू जाईल आर पार सीमा पार चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पार 6 धावांसाठी षटकार.
धन्यवाद डीजे. या षटकाराने संघाची धावसंख्या 48 या अंकावर पोहोचले केलेले आहे आणि भरत तळे या बॅटरचे 28 धावा त्याने बनवलेल्या आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. या ओव्हरमध्ये प्रथमेश याने भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत. प्रथमेश घरात सज्ज होईल. आता मात्र सुरेख चेंडू चातरणी होणार नाहीये. वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा आणि रिव्ह्यूची मागणी केलेली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. व्हाईट बॉल साठी घेतला गेलेला आहे रिव्ह्यू. तिसरे पंच आपण पाहणी करा आणि जो काही निर्णय असेल आपल्यापर्यंत पोहोचवायचा आहे. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. 3 विकेट डाऊन झाले होते कासार वडवली या संघाचे, परंतु सचिन थापड त्यानंतर भरत तळे या दोघांनी डाव सावरलेला आहे. आपल्या संघाला कमबॅक करून दिलेला आहे. अटॅकिंग बॅटर आहेत या आई चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली या संघाचे. त्याच्या माध्यमातून षटकार आणि चौकाराचा पाऊस नक्कीच आपण पाहत आहोत. इट इज अ फेअर बॉल असेल. फेअर डिलिव्हरी घोषित केलेला आहे. चेंडू जाईल डॉट. यामुळे सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागून चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 54 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे आणि 55 धावांचं लक्ष्य असेल प्रो स्पोर्ट्स चिंचोडी लाईन पडे या संघाला. जबरदस्त बॅटिंग केली या दोन्ही बॅटरने. शेवटपर्यंत नाबाद राहिले. चांगल्या प्रकारे धावांची उभारणी केली. पार्टनरशिप बिल्डअप केली. त्यांच्या माध्यमातून 48 धावा बनवल्या. 54 धावा बनवलेल्या आहेत आणि 55 धावांचं लक्ष्य भलं मोठं आव्हान टार्गेट समोर ठेवलेलं आहे. प्रो स्पोर्ट चिंचोडी लाईनपडा संघाच्या विरुद्ध त्या धावांचा पाठलाग करण्याकरता कशा प्रकारे चिंचोडी हा संघ उतरेल. चला चिठ्ठ्यांचा ड्रॉ आपण करणार आहोत. मी विनंती करतोय वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं करूया स्वागत. आवाज आपण अमित शर्मा सरांचा ऐकला. ज्याप्रमाणे हे समालोचन त्या माध्यमातून संघासाठी एकच गोष्ट चांगली झाली होती, ती म्हणजेच की आकाशची विकेट तीच मात्र आपण बघितली तर चांगली झाली. पण त्यानंतर जे वादळ आलं, तुफान आलं, थैमान घातलं त्याने, ते म्हणजेच भरत तळेने 34 धावा मात्र वैयक्तिक ठोकल्या गेल्या आणि संघाला नेऊन ठेवलं गेलं एक अशा लक्ष्याच्या दिशेने. आपण पाहिलं तर एक मोठ्या विशाल लक्ष्याच्या दिशेने 54 धावा केल्यात आणि 55 धाव्यांचं लक्ष असेल. लक्ष मोठं. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. लक्ष मोठं आहे, मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे
आकाश आपण पाहिलं तर ज्या बॅटरकडून आपल्याला अपेक्षा होती ना, अपेक्षा मात्र आपण बघितलं आकाशने भंग केली. परंतु काय झालं, एका बाजूने आकाश कमी पडले परंतु भरत कुठे भरतचा खेळ आपण पाहिला तर जबरदस्त पाहायला मिळाला. त्याला साथ मात्र दिली. आकाशला आपण बघितलं तर बरोबरीची साथ जी सुरुवात केली खास करून गौरांगने षटकार तिथून ठोकला. त्यानंतर मग आपण बघितलं तर लक्ष रुपेशकडे होतं, परंतु रुपेशने देखील आपण मला निराश केलं आणि मग सचिनने आणि भरतने, अजित आणि अक्षय दोन घरात बांधू आपण पाहिलेत. आकाश बॉलिंग ट्रॅकवर, पहिला स्पेल, पहिला चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळला जातोय. गौरांग आहेत, आकाश यांचे छोटे बंधू आहेत, परंतु आपण बघितलं ना आकाशपेक्षा आपण बघितलं तर म्हणजेच मी तर बघितलं आहे की भरपूर वेळेला आकाश देखील तितके डेंजर आहेत ना त्यांच्यापेक्षा. गौरांग देखील त्यांच्याहीच बघितलं तर फलंदाजीसारखी करण्याची क्षमता ठेवत आहेत, बॅटिंग असो की बॉलिंग असो. परंतु आत्ता तरी पण बघितलं तर आकाशच्या हातामध्ये बॉलिंग आहे आणि एकदा मात्र तिथे अजितने कंप्लीट केले. अक्षय स्ट्राईक एंडकडे ऑन साईडला चेंडूला वळवला जातोय. भरत आहेत, आपण बघितलं तर बॅटिंग काय सुंदर देखणे लाजवाब, म्हणजेच मन प्रसन्न करणारी बॅटिंग त्यांची पाहायला मिळाली आपल्याला. स्टायलिश प्लेअर आहेत आणि स्पेअर ऑफ द विकेट आपण पाहिलं तर जी फटकेबाजी त्यांनी केली आहे. ऑन साईडला काय जबरदस्त लॉफ्टेड ड्राईव्ह खेळले गेले, तसे लॉफ्टेड ड्राईव्ह मात्र खेळावे लागतील अजित या खेळाडूला. अजितचा आपण उल्लेख करूया, करण अंबालाचे फॅन्स आहेत आणि किस्सा देखील अजित आणि करण अंबालांचा आहे तो तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचवेन देखील मी. हा बॉल सोडून दिलाय बघा. आकाशच्या विरोधात तुम्ही अशी चुकी करू शकत नाहीये, कारण की आकाशची खासियत आहे चेंडूला आपण बघितलं तर मग टर्न करण्यामध्ये माहीत आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं की लेग ऑफ आणि पण पहिला मीडियम आणि त्यानंतर आपण बघितलं तर मग आपण पाहू शकतोय की धीमा स्ट्रेट टू द बॉलर. चांगला ड्राईव्ह मात्र आपण पाहतोय खेळला जातोय इथे. सचिन आहेत चेंडूला फील्ड करताना बघायला मिळत आहेत. आज आपण बघितलं तर या मॅचमध्ये आपण पाहिलं तर कप्तानी ची धुरा आपण पाहिली तर सोपवली गेली आहे लवेश पडवल यांच्याकडे. लवेश आज कॅप्टन आहेत. जशी आपण बघितलं कॅप्टनची भूमिका रोहित शर्मा आपण त्या खेळाडूला पूर्ण करताना बघितली आहे आणि रोहित मला वाटते आता आलेत. बॅटची कडा मागे मात्र विकेट किपर सर्जाचा सहारा मिळेल आणि आपण पाहिलं तर विकेट अजित गरजचा मिळाला आहे. अजित गरजचा आपण पाहिलं विकेट मिळाला आणि किस्सा मात्र नक्कीच सांगेन, कारण की अजित आणि करण अंबाला आपण बघितलं तर अजित गरज हे करण अंबालाचे मोठे फॅन्स आहेत. त्यांना भेटायची इच्छा होती परंतु आपण बघितलं भेटता आलं नाही, परंतु करण अंबालाने मात्र आपण पाहिलं न भेटता त्यांच्यासाठी गिफ्ट दिलं आहे. ते कसं दिलं आहे एक चर्चा केली होती अजित यांच्याशी मी आणि त्यांनी मग सांगितलं की भिवंडी विभागामध्ये विश्वनाथ जाधव हे खेळण्यासाठी गेले होते, तेव्हा नक्कीच अजित यांनी विश्वनाथ जाधव यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं की करण अंबालाशी आम्हाला बोलायचं आहे आणि मग त्यांच्याशी त्याने व्हिडिओ कॉलवर मात्र बोलणं केलं की नक्कीच सांगितलं की मी तुमचा मोठा फॅन आहे आणि नक्कीच भरपूर तुमचे मॅचेस पाहतोय आणि नक्कीच तुम्हाला फॉलो करतोय. आणि करण अंबाला देखील नक्कीच या फॅनला पाहून अजित यांना पाहून नक्कीच इम्प्रेस झाले, त्यांच्याशी चर्चा करून संवाद करून इम्प्रेस झाले आणि मग त्यांच्याकडे असलेला करण अंबाला यांचा स्टायलिश गॉगल तो मात्र अजित यांच्यासाठी मात्र भेट केला, असा मात्र तो एक किस्सा होता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले परंतु आल्या आल्या मात्र घनागती प्रहार उमेश हेमाडी यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या ठोकलेला त्यांनी हा एक सुपर शॉट, षटकार 6. थँक्यू डीजे. बघा हे गाणं आहे ते तुम्हाला नंतर ऐकवण्याची संधी देतोय मी तुम्हाला, परंतु आपण जाऊया आता तिकडे टॉस बॉक्सच्या दिशेने. चला दोन कॅप्टन्स या, दोन कॅप्टन्स असतील नक्कीच चिठ्ठ्या उडवल्या जातील, कारण की दोन कॅप्टन्स या, दोन कॅप्टन्सना एक एक चिठ्ठी उचलण्याची विनंती करतोय. राहील तिला बाय राहील. चला आपण दोन कॅप्टन एक एक उचला. राहील ती बाय, बाय राहिली ती बाजूलाच ठेवा. कोणाची मॅच आहे? तिकडे आपण बघितलं तर बाय मिळालेली आहे ती, म्हणजेच आयगावदी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए टीमला, म्हणजेच विजेता संघ अगेन्स्ट आपण पाहिलं तर मग अष्टभुजा लहूपाडा अशी मॅच होताना पाहायला मिळेल.
भरत बॉलिंग ट्रॅकवर षटकार आला तिकडे. धाव फलकावर किती धावा? 10 झाल्यात. आता 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 45 हवेत. 45 12 मध्ये. भरत बॅटिंग छान केली. बॉलिंग कशी करतील? अराउंड द विकेट. पहिला चेंडू. हा बॉल मात्र उडवलाय. या वेळेला आपण पाहू शकतो हवा के साथ साथ घटा के संग संग आणि चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे 6 षटकार. थँक्यू डीजे. सिक्सर ठोकला गेला पहिल्याच बॉलवर. हा बॉल मात्र आपण बघितलं तर दिशाहीन फेकला जातोय. उमेश यांचे प्रयत्न होते. त्याला जाऊया वाईड आहे. पंच मात्र आपण बघितलं तर नक्कीच आम्हाला दर्शवता येतं संतोष वाळवी. इकडे आपण बघितलं तर पहिल्या बॉलमध्ये 7 आल्यात. अजून देखील 11 चेंडू आणि 38 धावा. बघा मॅच मध्ये येऊ शकतंय बॅटिंग करणारा टीम. एक तर इन कटर पद्धतीचा चेंडू देखील हाताला गेलाय की काय? हो नक्कीच तसंच काहीतरी दिसून आलंय. आणि मग डॉट चेंडू येतोय तो खूप महत्वाचा आहे. हवेत फटका मात्र आपण पाहतोय. सरजा तिकडे आपण पाहिले तर आउटफील्ड मध्ये कॅच पकडण्याची मात्र आपण पाहिले संधी आणि भरपूर वेळा मात्र आपण बघितलंय तर कॅच असे मात्र सोडत नाहीये. कारण की जवळजवळ त्यांच्याकडे तुम्ही 10 वेळा कॅच उडवला ना तर 9 वेळा तर पकडतील आणि तो पकडलाय. या वेळेला मात्र आपण पाहिला तर फिल्डर मात्र आपण पाहिले तिकडे आउटफील्ड मध्ये चांगले होते. कॅच कंप्लीट झाल्यानंतर परतावं लागेल अक्षय यांना. थँक्यू. 9 चेंडू आणि 38 धावांची गरज. कुमार आलेत. पुढील चेंडू पाहतोय आपण भारतीयांचा. हा नक्कीच प्ले अँड मिस. निर्धाव चेंडू येतोय. चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली टीम पूर्णपणे आता या मॅच मध्ये आपण पाहिलं तर आपलं वर्चस्व आणि खास करून बॉलिंग बॅटिंग आपण पाहिलं युनिट डिपार्टमेंट आपण पाहिलं तर ते दर्शवलं गेलंय ना छान प्रकारे. हा बॉल थोडासा जागा बंद खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता कुमार यांच्या माध्यमातून. उमेश एक धाव कंप्लीट झाली आहे. परतले गेले दुसऱ्या धावेसाठी आणि 2 तर मिळाल्यात. तोडून धावसंख्या वाढलेली होताना पाहायला मी ते फलकावर 19 झालेत. आता 7 मध्ये 36 हव्यात. म्हणजेच या बॉलवर तुम्हाला मोठा फटका खेळावाच लागेल जर तुम्हाला शेवटच्या 6 मध्ये 30 किंवा त्याच्यापेक्षा कमी पण पाहिलं तर मग धावा ठेवायच्या असतील. प्रो स्पोर्ट्स टीम पहिली मॅच चांगलं खेळलं. यावेळेला हलकीशी अपील केली होती कुमार यांच्या माध्यमातून. आपण बघितलं की नेमकं काय घडलंय. रनआउटचा चान्स मात्र नक्कीच घेण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु आपण बघितलं इकडे की ओव्हर चांगल्या प्रकारे कंप्लीट झालाय. इथे आपण पाहिलं 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 ओव्हरमध्ये फलकावर धावा आपण पाहिलं तर अपेक्षित ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो टिट फॉर टॅट मात्र आपण पाहिलं उत्तर मिळायला हवं होतं ते मिळालं नाहीये. आता आपण पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि या 2 ओव्हरमध्ये 17 धावा फलकावर पाहायला मिळाल्यात. आता चेंडू आपण पाहिले तर 6 आणि या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 36 धाव्यांची गरज. रडू नको बाला अरे मी पाण्याला जाते. रडू नको बाला अरे मी पाण्याला जाते. हे पाण्याला जाते पाणी घेऊन येते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. आमचे आणखीन एक DBN पार्टनर प्रीत पाटील ते देखील आम्हाला जोडलेले आहेत आणि नक्कीच संध्याकाळी सगळ्यांसाठी इन्व्हाइट मात्र आमंत्रण आहे.
हा बॉल मात्र हवेत खेळला जातोय. फिल्डर तिकडे बघा, सर्जा आले होते, त्यांचा कॅच होता. भरत याने प्रयत्न केला होता आणि कॅच ड्रॉप. डेफिनेटली आपण पाहू शकतोय. सध्या तरी चर्चा करायची झाली तर मग प्रीत पाटील देखील आम्हाला जोडले गेलेत आणि आमच्या सगळ्या संपूर्ण टीमला देखील त्याने इन्व्हाइट केलंय हळदी समारंभासाठी आणि नक्कीच अवश्य आम्ही देखील भेट देणार. सध्या तरी आपण पाहू शकतो की मैदानाच्या मध्ये जाऊया. दोन बघून बघितलं तर मग चेंडू फेकून झाले तर जिंकण्यासाठी आपण पाहिले तर मग इथून जिंकण्यासाठी 35 धावा हव्या आहेत. कुमार यांचे प्रयत्न होताना पाहायला मिळत आहेत, परंतु प्रयत्न तितके सक्सेस होत नाही आहेत. सक्सेसफुल आपण पाहिलं तर मग खेळ जो आत्तापर्यंत राहिला गेलाय ना या मॅचमध्ये तो चिरमाई स्पोर्ट्स टीमचा, कारण की त्यांनी पूर्णपणे आपण पाहू शकतो की बॅटिंग बॉलिंग छान केले. वाईट बॉलचा इशारा या वेळेला मात्र मिळतोय. पूर्णपणे आपण पाहू शकतोय एका बाजूने आपण पाहिलं तर जी मॅच आपण पाहिली ना तर सुरुवातपासून आपल्या बाजूने ठेवल्याने तिथेच ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. 3 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज आहे. प्रत्येक बॉलमध्ये 11 धावा. समोरच्या दिशेने फटका मात्र खेळला जातोय. बघू शकतो आपण नेमकं काय झालंय तर धाव मात्र घेतली जात नाही. औपचारिकता पूर्ण करण्याचा मनसुबा दर्शवला गेलाय आणि तेच आता मात्र ठाऊक आहे, जाणीव आहे की आपण या मॅचला जिंकू तर शकत नाहीये, परंतु थोडंसं आपण बघू शकतो की औपचारिकता आहे ना ती आपल्याला पूर्ण करावीच लागेल. हो, आणि तेच कार्य करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. पुढील चेंडू पाहतोय आपण. हा यावेळेस छान फटका कुमारच्या बॅट मधून आपण पाहू शकतोय. यावेळेला कुमारने मात्र षटकार ठोकला गेलाय, परंतु तो षटकार कामाला येणार नाही. थोडंसं आपण धावांचा अंतर कमी करेल, परंतु आपल्या संघाला जो विजय आहे तो मिळून देणार नाहीये. 1 चेंडू आणि 26 धावा आता जिंकण्यासाठी हव्या आहेत. एक चेंडू आणि 26 धावा. अशा तऱ्हेने आपण बघितलं तर हा डॉट चेंडू येतोय आणि 26 धाव्याने हा सामना जिंकतोय टीम चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली. अभिनंदन चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली टीम आणि प्रो स्पोर्ट्स टीम चिंचोटी लाईनपाडा. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो व्हेरी मच तुम्हाला मी म्हणतोय. आणि प्लेअर ऑफ दी मॅचचा अवॉर्ड आहे तो दिला जातोय आणि तो खेळाडू ठरतोय ऑन अँड ऑनली मिस्टर भरत, प्लेअर ऑफ द मॅच. नको बाला, अरे मी पाण्याला जाते, रडू नको बाला.